विराट सर आणि माऊली ग्रुप ऑफ डोबिली चालतात. आता ती माऊली फाउंडेशन झालंय. माऊली फाउंडेशनच्या आमचे कोलारकर सर, सन्माननीय कोलारकर मॅडम या ठिकाणी उपस्थित, या शाळेचे यजमान, आजच्या कार्यक्रमाचे वाघमारे सर आणि विद्यार्थी मित्र हो. आता तुम्ही ज्या अवस्थेत आहात ना, तर आम्हाला आमचे दिवस आठवतात. त्या आमच्या ढोणाला गॉगल असायचा, म्हणजे हे सगळे चट्ट्या पाटक्या असायच्या आमच्या. आणि त्यावेळी एवढी गरिबी होती आमची, हाफ पॅन्ट आणि असे कपडे मिळत नव्हते शासनाकडून. पुस्तकं मिळाली तर मिळाली, फक्त सुकडी मिळायची रव्याची. दुपारचं जेवण नव्हतं, कपडे नव्हते. आता शिष्यवृत्ती मिळते 1000 रुपये आपल्याला ना, ते 1000 रुपये नव्हते. आता तुमचं भाग्य एवढं आहे की तुम्ही ज्या काळात जन्माला आलात त्या काळामध्ये सरकारने सगळ्या सुविधा तुम्हाला करून दिलेल्या आहेत. शिक्षण घेणं एकदम सोपं करून दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दुधात साखर, म्हणजे कोलारकर सरांसारखी माणसं, पाटील साहेबांसारखी आणि केन सारखी माणसं तुमच्या मदतीला धावून आलेली आहेत. ते अशासाठी आता माऊली ग्रुपचा पॅटर्नच वेगळा आहे. माऊली ग्रुपने जे काम केलंय ना टीव्ही देऊन, ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सुवर्णाक्षराने नोंद घ्यावी असं सांगतोय. त्याच्यापूर्वी आमची शिक्षकांची सुद्धा डिजिटल शिक्षणाची संकल्पना काय होती, आता सरपंच साहेब त्यांना सांगायचं. डिजिटल शिक्षणाची संकल्पना अशी होती की प्रोजेक्टर असला म्हणजे डिजिटल शिक्षण, म्हणजे त्याच्यासाठी टीव्हीचा वापर होऊ शकतो. ही कल्पना आमच्या शिक्षकांच्याही डोक्यात आली नव्हती, ती ह्या माणसाच्या डोक्यात आली सत्य. आणि ती शहापूर आणि आता मुरबाड पूर्ण पादाक्रांत केलाय. आपला मोखाडा तालुक्यामध्ये एक टीव्ही द्यायला सर 10, 12, 13 हजाराचा एक टीव्ही 4000 रुपये ट्रॅव्हलिंगचं खर्च आहे. मग ते काय करतात, असे 4-5 शाळांचा ग्रुप मिळून ते टीव्ही डोनेट करतात. कारण एका टीव्ही साठी 4000 रुपये 5000 रुपये खर्च करणं साहित्यिक नाही किंवा ते व्यावहारिक नाही. हा महाराष्ट्रामध्ये राबवणारी एकमेव संस्था आणि त्यांच्या डोक्यात आलेली संकल्पना. पुढे जे काही शैक्षणिक प्रयोग होतील शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये माऊली ग्रुपच्या ह्या स्मार्ट टीव्हीचा आणि स्मार्ट टीव्हीचा वापर डिजिटल शिक्षणासाठी हा एक वेगळा पॅटर्न तयार होईल शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि बहुतेक आता जिल्हा परिषदेने तो ऍक्सेप्ट केलं सर. बहुतेक जिल्हा परिषद आता स्मार्ट टीव्हीद्वारे ते प्रोजेक्टर खर्चिक आहे, त्याचा मेंटेनन्स आहे आणि ते वापरणं जरा कस्टमर फ्रेंडली नाही, म्हणजे वापरकर्त्याच्या सोयीचं नाही. स्मार्ट टीव्ही हा मुलांचाही उपयोगाचा आहे, मुलंही वापरू शकतात, शिक्षकही वापरू शकतात, कोणी वापरू शकतात आणि एकदम सोपं, त्याला जास्त मेंटेनन्स पण नाही. तर अशा स्वरूपाची ह्याला इनोव्हेशन म्हणतात. आणि हे इनोव्हेशन माऊली ग्रुपने दिलं आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं. आता आपलं काम काय आहे विद्यार्थ्याचं, मुलांना नीट ऐका का, मी तुमच्या धर्मात होतो. आपलं काम काय आहे, ह्या स्मार्ट टीव्हीचा वापर करून ही मंडळी जे शैक्षणिक साहित्य आपल्याला देते त्याचा वापर करून आपण चांगलं शिक्षण घ्यायचं आहे. गरीब राहणं, गरीब असणं ही चूक नाही, पण सातत्याने गरिबीत राहणं ही चूक आहे. तर आपण सातत्याने गरीबच राहायचंय का, आपण गरीबच राहायचंय का, आपण वाईट परिस्थितीमध्ये जगायचंय का, आपण त्या परिस्थितीत जगायला आलोय का, आपल्यामध्ये काही परिवर्तन करायचं नाही का, करायचंय का नाही, बदल करायचा का नाही आपल्याला, आमच्यासारखे कपडे वापरायचेत का नाही, चांगली घरं पाहिजे की नाही आपल्याला, आपल्या घरामध्ये चांगल्या सुविधा पाहिजे का नाही, याच्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षण घेणं गरजेचं आहे. मी गरिबीतून वरती आलो, आज मी तुमच्या पुढे बोलतो, ते कशामुळे, शिक्षणामुळे. आम्ही सगळी मंडळी तुमच्या समोर बसलोय, आमची देण्याची कुवत तयार झाली, कोणाला तरी काहीतरी द्यावं हा विचार शिक्षणाने दिला. आणि सगळेच नाही तर अशी काही ठराविक माणसं आहेत की ती आपल्या घासातला घास काढून समाजासाठी द्यायला इच्छुक असते. सगळेच देत नाही. बहुतेक लोक आपल्याला कसं येईल आपल्या ताटात हे बघतात, पण काही मोजकी माणसं जी पाटील साहेबांसारखी, टीम ग्रुप सारखी आणि कोलारकर सरांसारखी, कोलारकर मॅडम सारखी आणि पूर्ण माऊली ग्रुप सारखी, ती माणसं आपल्या घासातला घास देण्याची वृत्ती ठेवतात. आणि मुंबईहून
मोखाडा तालुक्यामध्ये एकदम जव्हारच्या बॉन्डवर जाणं, गुजरातच्या बॉन्डवर जाणं हे काही मला वाटतं खेळणं आहे सर. आपणही ह्या ठिकाणी राहून आपणही तिथपर्यंत पोहोचत नाही, परंतु तिथपर्यंत जाण्याची प्रेरणा, तिथपर्यंत जाण्याची इच्छा असणं ही एका साधू संताला आपण जे वापरतो उपाधी त्यातली ती भावना आहे. तर अशा प्रकारची जी माणसं आहेत ती आपल्याकडे येतात, त्यांच्याकडून आपण हे शिकायचं आहे की ही जी माणसं आहेत यांनी जसं समाजाला दिलं देत आहे तसं आपण पण समाजासाठी देण्यासाठी तयार झालं पाहिजे. सगळ्यांनाच नाही दिलं, परंतु आपण आपल्या शेजारी